नमस्कार सगळ्यांना. संडे स्पेशल आज आपण बघणार आहोत मटण. आज सकाळपासून खूपच कामांची घाई झाली, कारण का कालचे सुद्धा कामाचा लोड आज करायचा होता. काल आम्ही शिर्डीला गेलेलो, त्याच्यामुळे कालचे कपडे आजचे कपडे असे 2 दिवसाचे कपडे धुवायचे होते. त्याच्यामुळे कामाची खूप घाई झाली. आता दुपारचे वाजले 1. त्याच्यामध्ये भाजी करायची. आज संडे असल्यामुळे नॉनव्हेज रेसिपी करतो. तर आज मटणासाठी मी काय केलं आहे, मटण घेतलेलं आहे. हे आपलं वाटण घेतलेलं आहे. सुकं खोबरं, कांदा भाजून घेऊन त्याचं वाटण बनवलेलं आहे. कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे. तमालपत्र घेतलेला आहे. एक आपला मटण मसाला एव्हरेस्टचा. त्याच्यानंतर आपले जे असतात मिसळण्याच्या डब्यामध्ये मीठ, आपलं गरम मसाला, हळद, लाल तिखट, हे मसाले लागणार आहेत. इकडे मी थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आहे, कारण का आपण मटण कुकरमध्ये घालणार आहोत, तर आपण गरम पाणी घालायचं. इकडे चैतन्य आलेला आहे. आणि हो, महत्त्वाचं इन्ग्रेडियंट राहिलं ते म्हणजे लसूण आणि आलं. आलं मी किसून घेणार आहे. इकडे एकीकडे कुकर ठेवलेला आहे, भाताचा भात होतो आपला. आलं असं मी किसून घेते, कारण माझ्याकडे सध्या आलं लसूण पेस्ट केलेली नाही आहे, त्याच्यामुळे किसून घेते मी. आलं किसून घेतलं रे झालं. काही काहींना दाताचा तुकडा आल्याचा आलेला आवडत नाही. किसून घेतलं असं आलं. चला तर मग आपण इकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. कुकरमध्ये तेल गरम झालं का बघूया. झालं बऱ्यापैकी. तेल गरम होऊ दे. तेल गरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आलं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि तमालपत्र सगळं टाकून घेऊया. माणसाने कसं खाऊन पिऊन एन्जॉय करत जगलं पाहिजे. आता आहे नुसतंच रोज कामाला जा, कमवा, महिन्याचे हप्ते भरा, लाईट बिल भरा, त्याच्यातच आयुष्य गेलं तर काय फायदा. माणसाने फिरलं पाहिजे, मजा केली पाहिजे, तर त्या आयुष्याच्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आलेला दिवस मस्त आनंदात मन भरून जगायचा. कांदा व्यवस्थित मऊ झाला की त्याच्यात वाटण घालून घेऊया. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. वाटण ते तेल सुटलं वाटणाला की त्याच्यात हळद, घरगुती लाल मसाला, त्याच्यानंतर आपला गरम मसाला, एव्हरेस्टचा मटण मसाला घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्यावर याच्यात मटण घालून घेऊया. मटण घालून घेतलं आहे.